नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये क्रिस्पी स्वीट कॉर्न करतोय। अगदी हॉटेलसारखाच क्रिस्पी, क्रिंची, चटकदार, मस्त चटपटीत क्रिस्पी कॉर्न घरीच कसा करायचा आज आपण ते पाहणार आहोत। हो, पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहावा लागेल। चला तर मग कृतीकडे वळूया। स्वीट कॉर्न करण्यासाठी आपण मस्त कोवळा असा स्वीट कॉर्न म्हणजे मका, याला कणीसही म्हणतात, या कणीसचे आपण सर्व दाणे काढून घेणार आहोत। पाहू शकता, क्रिस्पी कॉर्न करण्यासाठी आपण वाटीभर कॉर्न घेतले आहेत। घेतलेले सर्व कॉर्न आपण उकडून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये लागेल तितकं पाणी घालायचं। पाण्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठही घालू शकता, आपण मात्र मीठ नंतर घालणार आहोत। आता या पाण्यामध्ये आपण घेतलेले सर्व कॉर्न घालायचे। भांड्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करून ते उकडत ठेवायचे। तुम्हाला सांगते, भांड्यावर झाकण ठेवल्यामुळे काय होतं, आपलं पाणी लवकर उकळतं आणि त्याचबरोबर आपला गॅसही वाचतो। पाहू शकता, पाण्यालाही अगदी छान उकळी आलेली आहे। अगदी 4 ते 5 मिनिटातच मक्याचे दाणे छान फुलतात आणि शिजतातही। आता गॅस बंद करून काय करायचं, एका भांड्यावर जाळी ठेवायची आणि त्या जाळीमध्ये हे सर्व मक्याचे दाणे ओतायचे। त्यामुळे अगदी सहज या दाण्यांमधील पाणी गाळून घेता येतं। आता हे कॉर्न छान पसरवायचे, त्यामुळे ते लवकर थंड होतात। बरं, तुम्हाला जर घाई असेल तर काय करायचं, या कॉर्नवर थोडंसं थंड पाणी घालायचं, त्यामुळेही ते लवकर थंड होतात। बरं, आता हे थंड झालेले सर्व स्वीट कॉर्न एका मोठ्या भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे। सुरुवातीला आपण कॉर्न उकळताना त्यामध्ये मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे आता आपण यामध्ये मीठ घालतोय। तुम्ही जर कॉर्न उकडत असताना मीठ घातलं असेल तर आता अजिबात मीठ घालू नका। मीठ घालून झाल्यावर आपण या कॉर्नवर 2 चमचे मैदा घालतोय। मैदा घालताना कधीही तो सुरुवातीलाच घालायचा, कारण मैदा घातल्यावर तो सर्व दाण्यांना अगदी व्यवस्थित चिकटतो। घातलेला मैदा छान मिक्स करून घ्यायचा। तुम्ही चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने सुद्धा असा मिक्स करू शकता। पण मी सांगितल्याप्रमाणे काय होतं, मैदा हा चिकट असल्यामुळे तो दाण्यांना कमी आणि हातालाच जास्त लागतो किंवा चमच्यालाच जास्त लागतो। त्यामुळे तो असा हलवून मिक्स करणंच सर्वात बेटर। मैदा मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालतोय। कॉर्नफ्लॉवर आपण जर सुरुवातीला घातला असता तर काय झालं असतं, कॉर्नफ्लॉवर हा चिकटणारा पदार्थ नाही तर तो निसटणारा पदार्थ आहे। त्यामुळे तो दाण्यांना चिकटला नसता, तो पावडरप्रमाणेच वरवर भुरभुरला असता। बोलता बोलता आपला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपण घातलेल्या मैद्यावर कॉर्नफ्लॉवरचं छान कोटिंग बसलेलं आहे, पण आपल्याला जास्त क्रिस्पीनेस पाहिजे, त्यामुळे काय करायचं, कॉर्नवर थोडंसं हलक्या हाताने पाणी शिंपडायचं। त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पुन्हा थोडासा ओला होतो। अशा ओल्या कॉर्नवर पुन्हा 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा। घातलेला कॉर्नफ्लॉवर अगदी सहज असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। त्यामुळे जितका कॉर्न ओला झालेला आहे त्या ओल्या कॉर्नवर पुन्हा सर्व आपण घातलेला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित चिकटतो। पाहू शकता, सर्व कॉर्नवर आपण घातलेल्या मैद्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचा व्यवस्थित कोटिंग बसलेला आहे। कॉर्नला असं कोटिंग येणंच फार महत्त्वाचं आहे, कारण कोटिंग छान आल्यामुळेच आपण घरीच केलेले क्रिस्पी कॉर्न रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी होतात। बरं, आता हे कॉर्न जास्तीत जास्त 10 मिनिटं झाकून ठेवायचे। तोपर्यंत एक साईडला कढई गरम करत ठेवायची आणि कढईमध्ये लागेल तितकं तेल घालायचं। घातलेलं तेल छान गरम करून घ्यायचं। कॉर्नला देखील 10 मिनिटं झालेली आहेत। आता हे सर्व कॉर्न तळण्यासाठी असं झाऱ्याच्या सहाय्याने तेलामध्ये सोडायचे। बरं, महत्त्वाची सूचना अशी, या कॉर्नमध्ये मैद्याचं किंवा कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडं जास्त झालं असेल तर काय करायचं, कॉर्न तेलामध्ये घालण्यापूर्वीच त्यातलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा झाऱ्याच्या सहाय्याने थोडासा चाळून घ्यायचा आणि मग ते तेलामध्ये घालायचे। त्यामुळे एक्स्ट्राचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तेलामध्ये घातल्यावर तो करपत नाही। तुम्ही पाहिलंच असेल, कॉर्न आपण तेलामध्ये घातल्यावर कढईवर आपण झाकण ठेवलं, कारण कॉर्न गरम तेलामध्ये जेव्हा आपण सोडतो त्यावेळेला ते टणाटण फुटतात आणि त्याचबरोबर ते उडतात देखील। मग ते आपल्या अंगावर उडू नये, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये,
त्यामुळे असे एक साईडने झाकण ठेवायचं, थोडंसं झाकण उघडं ठेवायचं. तुम्हाला जर झाकण ठेवायचं नसेल तर तुम्ही थोडं लांब उभं राहून लांब हाताने तुम्ही कॉर्न तळू शकता. पाहू शकता आपले कॉर्न छान तळून झालेले आहेत. हे कॉर्न मी एका जाळीमध्ये काढून घेत आहे. तुम्हाला जर हे टिश्यू पेपरवर डायरेक्ट काढायचे असतील तर तुम्ही तसेही काढून घेऊ शकता. तुम्हाला कॉर्नचा आवाज ऐकूनच कळेल की आपले कॉर्न छान क्रिस्पी फ्राय करून झालेले आहेत. बरं, आपण हे कॉर्न तळत असताना गॅसची फ्लेम मात्र अगदी हाय करायची नाही. हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम जर आपण हाय केली तर आपण घातलेले सर्व कॉर्न पटकन करपू शकतात. बरं, गॅसची फ्लेम जर आपण लो केली तर कॉर्न फ्राय होतात पण ते क्रिस्पी होत नाहीत तर मऊच राहतात. त्यामुळे सर्वात उत्तम उपाय म्हणजे गॅसची फ्लेम मीडियम करून सर्व कॉर्न तळून घ्यायचे. कॉर्न तळून झाल्यावर दुसरे कॉर्न घालत असताना तेल थोडंसं गरम करायचं, पण तेल गरम झाल्यावर पुन्हा गॅसची फ्लेम मीडियम करायची. बरं, आपण कॉर्न तळून झाल्यावर डायरेक्ट चाळणीवर काढले होते. जास्तीचं तेल निघून जाण्यासाठी आपण ते थोडा वेळ टिश्यू पेपरवर ठेवले होते. आपले सर्व कॉर्न छान क्रिस्पी तळून त्यांना आता चटकदार चव देण्यासाठी ते तयार आहेत. बरं, आता या कॉर्नवर चवीपुरतं मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं, कारण याआधी आपण मिठाचा वापर केलेला आहे. चवीनुसार थोडीशी पाव चमचाभर काळी मिरी पावडर घालायची आणि त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची. हळद घालून झाल्यावर अगदी आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि त्याचबरोबर चमचाभर चाट मसाला घालायचा. घातलेल्या या सर्व साहित्यामुळे आपल्या या क्रिस्पी कॉर्न चाटला चटकदार चव येते. आता यावर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. बरं, आता घातलेलं सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर हे चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं असेल तर तुम्ही ते तसंही मिक्स करू शकता. पाहिलात, अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला क्रिस्पी कॉर्न चाट करून घरीच तयार आहे. असा हा क्रिस्पी कॉर्न चाट करण्यासाठी कमीत कमी वेळ, कमीत कमी खर्च आणि भरपूर क्वांटिटी. पावसाने तर सुरुवात केलीच आहे. मस्त थंडगार हवा आणि हलकासा पाऊस. एका प्लेटमध्ये खमंग, झणझणीत, चटपटीत, चटकदार क्रिस्पी कॉर्न चाट. मग त्या चाटचा प्रत्येक घास म्हणजे स्वर्ग सुखासारखाच असू शकतो ना. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बरं, ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.